क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या चॅनलवर बनवतोय लाल पेरूपासून एक जबरदस्त रेसिपी। ही खाल्ल्यानंतर तुम्ही लाल पेरू किंवा कुठलाही हिरवा पेरू सुद्धा यापासून पण आपण ही रेसिपी बनवू शकतो। एकदम टेस्टला ही रेसिपी खूपच छान लागते। आपण नेहमीच केळीपासून अशा पद्धतीचा शिरा किंवा हलवा किंवा वड्या तयार करतो, पण एकदा पेरूपासून करून बघा। पेरूपासून पण ही रेसिपी खूप छान होते। त्यासाठी आपण पेरूचा पल्प काढतोय। त्यासाठी आपण पेरू कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि पल्स मोडवर बंद चालू अशा पद्धतीने आपण पल्प तयार करणार आहोत। आपल्याला पल्प आणि बी वेगळं करायचं आहे। अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे। आपण आता गाळून घ्यायचे आणि बी वेगळं होतं आणि आपल्याला आपला प्युअर पल्प मिळतो। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धतीने हे तयार होतं। आपल्याला व्यवस्थित पल्प मिळतो आणि सगळं सीड बाजूला होतं। ही प्रोसिजर व्हायला साधारण 10 मिनिट लागतात। 10 मिनिटांमध्ये आपला पल्प आणि बघा सीड पूर्ण बाजूला झालेला आहे। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सीडमध्ये थोडासा गर शिल्लक आहे, तर तुम्ही परत एकदा सीडमध्ये थोडंसं त्या पाणी घालून परत एकदा मिक्सरला जर काढला तर पूर्ण सीड बाजूला होतं। अशा पद्धतीने सर्व सीड आपलं बाजूला झालं आहे आणि आपला पल्प अशा पद्धतीने आपला मिळालेला आहे। आपल्याला पेरू होता तो 250 ग्रॅम वजनी होता। त्याच प्रमाणामध्ये आपण 250 ग्रॅम रवा घेतला आहे। रवा कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि आता 1 ग्लास पाणी घेतलं आहे। 1 ग्लास पाणी आपण पल्प काढताना घातलं होतं पेरूमध्ये आणि 1 ग्लास पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलं आहे। आणि आता आपण 2 चमचे तूप घालतोय रव्यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा। प्रथम आपण कोरडा भाजून घेतला होता आणि आता आपण त्याच रव्यामध्ये 2 चमचे तूप घालून परत भाजून घेतोय। असा किंचित लालसर कलर आला की उकळतं पाणी आपण रव्यामध्ये घालायचं आहे आणि रवा आपला शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला रवा पूर्ण आपल्याला पल्प पण घालायचा आहे रव्यामध्ये, त्यामुळे आपण फक्त 1 ग्लासच पाणी घातलेलं आहे। आता आपण पल्पमध्ये थोडंसं 1/4 चमचा कलर घातला आहे, फूड कलर। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातला तरी पण चालेल। आणि आपण आता 250 ग्रॅम रव्यासाठी 200 ग्रॅम साखर घेतली आहे। साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तरी पण चालतो। आता आपला रवा भाजत आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। आता रवा सर्व व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण आता झाकण ठेवून वाफवणार नाही आहोत। अजून हा थोडासा पाणी व्यवस्थित मुरलं रव्यामध्ये की आपण त्याच्यामध्ये पल्प घालायचा आहे। आता ही प्रक्रिया आपल्याला रवा पूर्ण कोरडा होऊ द्यायचा नाही आहे। थोडा सॉफ्ट असेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये आपला पेरूचा पल्प घालणार आहोत। पाणी घातल्यामुळे रवा व्यवस्थित शिजतो। डायरेक्ट जर तुम्ही पल्प घातला तर रवा कच्चट राहणार। त्यापेक्षा आधी पाण्यात तुम्ही शिजवून घ्या आणि नंतरच पल्प घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पल्प आणि रवा अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये पल्पमध्ये आधीच कलर पण घातलेला आहे आणि साखर पण घातलेली आहे, त्यामुळे आता वरून परत साखर घालायची नाही। रव्याचा शिरा आणि गर एकजीव होण्यासाठी आपण रवीनी त्याला फेटून घेतोय। कदाचित जर थोडे शिऱ्याचे बारीक गुठळ्या जर राहिल्या असतील तर त्या मिक्स व्हाव्यात म्हणून। आणि आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते वापरा। आपण आता मीठ घातलंय थोडंसं चवीसाठी। पेरूच्या रेसिपीमध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे पेरूची रेसिपीची टेस्ट आणि इम्प्रूव्ह होते। आता आपला व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे। आता या स्टेजला आपण आता या स्टेजला आपण अशा पद्धतीनं पेरूचा शिरा पण खाऊ शकतो।
गरमागरम पेरूचा शिरा पण खायला खूप छान लागतो. तर याच्यावर ड्रायफ्रूट डेकोरेट करायचे आणि काजू आणि बदाम घालून शिरा सर्व करायचा. आपल्या एका रेसिपीमध्ये 2 रेसिपीज तयार होतात. पेरूचा शिरा पण तयार होतो आणि पेरूच्या वड्या पण तयार होतात. आता आपण ह्याच्यामध्ये वरून तिखट स्प्रिंकल केले. अशा पद्धतीचा आपला पेरूचा हलवा किंवा शिरा तयार आहे. आता आपण वड्या तयार करण्यासाठी आपण अजून थोडा वेळ घोटून घेतलेला आहे. एक साधारण 5 ते 7 मिनिट मी परत त्याला घोटले आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेत. आपल्याला थोडंसं घट्टपणा आला पाहिजे वड्या करण्यासाठी, नाही तर वड्या आपल्या खूप सॉफ्ट होतील. आता काचेचा बाउल असेल तर काचेच्या बाउलमध्ये किंवा कुठलाही तुमच्याकडे जे भांडं असेल त्याला तूप लावून घ्या आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तयार झालेलं आपला सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि हे मिश्रण सेट करायला ठेवायचं आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या तयार करायच्या आहेत. आता आपण हे सर्व व्यवस्थित पसरून घेतलं आहे काचेच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यावर काजू बदाम घालायचे. थोडंसं तिखट पसरवायचं. तिखटामुळे पेरूची रेसिपी खूपच छान लागते. आईस्क्रीम देताना सुद्धा पेरूच्या आईस्क्रीमवर थोडंसं तिखट घालतात. अशा पद्धतीनं तिखट घातल्यामुळे ती वडीमध्ये खूपच सुंदर टेस्ट लागते. ह्या वड्या खायला खूप छान लागतात. एकदा नक्की घरात करून बघा आणि आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. मी पेरूचा जॅम पण माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. पेरूचा जॅम कसा बनवायचा तो. आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपले व्हिडिओ नियमित पाहत राहा. आता आपलं पेरूसाठी जे आपण वड्या तयार करणार आहोत त्याचं मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित सेट झालं आहे. आता आपण ह्याला आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण याच्या वड्या तयार करू शकतो. अशा पद्धतीच्या वड्या घरामध्ये कोण लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील ज्यांना पेरू खाता येत नाही बियांमुळे, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. रेसिपी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप छान लागते. रेसिपी घरामध्ये करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.